आज आपण इयत्ता 10वी गणित भाग 1 मधील पहिले प्रकरण 2 चलातील रेषीय समीकरणे मधला पहिला सराव संच म्हणजेच सराव संच 1.1 सोडवणार आहोत। पहिला प्रश्न आहे, पुढील कृती पूर्ण करून एक सामायिक समीकरणे सोडवा। x ची किंमत काढण्यासाठी करावयाची कृती। एक सामायिक समीकरणांची उकल काढण्याची म्हणजे सोडवण्याची कृती इथे खाली दिली आहे। त्यात काही रिकाम्या जागा आपल्याला दिल्या आहेत, त्या आपल्याला फक्त भरायच्या आहेत। ही कृती कशी करायची, याची उकल कशी काढायची ते आपण पुढच्या उदाहरणात शिकणार आहोत। इथं आपल्याला कृती आधीच करून दिली आहे, आपल्याला इथे फक्त रिकाम्या जागा भरायच्या आहेत। त्या रिकाम्या जागा आपण फक्त भरूयात। आता पहिलं समीकरण इथं मांडून घेतलं आहे, याला नंबर दिलाय 1। दुसरं समीकरण मांडून घेतलंय, त्याला नंबर दिलाय 2। पहिलं समीकरण आहे 5x अधिक 3y बरोबर 9। हे आहे पहिलं समीकरण, म्हणून याला नंबर देऊन घेतला 1। 2x वजा 3y बरोबर 12, या समीकरणाला नंबर दिला आहे 2। आता समीकरण 1 व समीकरण 2 यांची बेरीज करू। समीकरण 1 आणि 2 यांची खाली बेरीज दिलेली आहे। 5x अधिक 3y बरोबर 9 आणि अधिक 2x वजा 3y बरोबर 12। आता इथे बेरजेचे चिन्ह आहे, म्हणजे यांचे चिन्ह बदलणार नाहीत, आहेत तीच राहणार आहेत। मग आता इथं आपल्याला बॉक्स दिला आहे, हा बॉक्स आपल्याला भरायचा आहे। आता इथे 5x अधिक 2x बरोबर 7x, म्हणून मग इथे लिहिणार आपण या चौकटीत 7x। अधिक 3y आणि वजा 3y कट होतील, म्हणजेच 3y मधून 3y वजा होतील, म्हणजे इथं राहील 0, इथं काहीच राहणार नाही। आता इथे 9 अधिक 12, 9 आणि 12 किती झाले 21, मग या चौकटीत येईल 21। आता पुढे इथे x ची किंमत काढायची आहे। 7x बरोबर 21, मग x आपण इथे ठेवलाय आणि इथे पहा हे 21 आहे तसे 21 इथे राहतील ह्या बॉक्समध्ये 21, आणि हे 7 इथे x सोबत गुणाकारात आहेत, मग ते बरोबर चिन्हाच्या इकडे आल्यावर इकडे होतील ते भागाकारात, म्हणून खाली इथे भागाकारात काय लिहायचे आपण 7। आता पुन्हा x बरोबर 21 भागिले 7 किती येतील ते या चौकटीत आपल्याला लिहायचं आहे। मग 7 त्रिक 21, म्हणून इथे लिहिणार आपण 3। आता x ची किंमत किती मिळाली आपल्याला 3, मग खाली लिहिलंय x बरोबर 3 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू। समीकरण 1 काय आहे पहा, 5x अधिक 3y बरोबर 9। मग x ची किंमत आपल्याला या समीकरण 1 मध्ये ठेवायची आहे। 5 गुणिले x आहे, x च्या जागी इथं चौकट दिली आहे, मग x ची किंमत आपल्याला याचे भरायची आहे, x नाही भरायचा आहे, मग x ची किंमत आहे 3, म्हणून आपण इथे लिहिणार 3 अधिक 3y बरोबर 9। आता हे सोडवायचं, हे होतील 5 त्रिक 15। पण आता पुढच्या स्टेपमध्ये पहा, हे 3y इथंच ठेवले आहेत, हे 9 बरोबर चिन्हाच्या इकडे आहेत तसेच ठेवले आहेत, आणि हे 5 त्रिक 15 बरोबर चिन्हाच्या इकडे घेतले आहेत। आता 5 त्रिक 15 इथं अधिक होते, इकडे आल्यावर ते 9तून वजा झाले आहेत, म्हणजे 5 त्रिक 15 या चौकटीत काय येईल 15। हे 15 बरोबर चिन्हाच्या इकडे घेतले आहेत, म्हणजे इथे 9 मधून 15 वजा केले आहेत। आता मग इथं 3y आहे तसे ठेवलेत, आणि या 9 मधून या 9ला अधिक चिन्ह आहे, 15ला वजा चिन्ह आहे, म्हणजेच भिन्न चिन्ह असताना आपण करतो वजाबाकी आणि उत्तराला मोठ्या पदाचं चिन्ह देतो। म्हणून मग 15 मधून आपण 9 वजा केले तर खाली राहिले 6, आणि 6ला मोठ्या पदाचं म्हणजे 15चं चिन्ह, म्हणजेच वजा चिन्ह वजा 6। इथे किती येतील 3y बरोबर मग वजा 6, अधिक 9 वजा 15 बरोबर वजा 6। आता हे y इकडे ठेवले, हे 3 आपण इकडे घेतले आहेत, पहा इथे हे 3 भागाकारात आले आहेत, आणि इथं वरती हे वजा 6 आहे तसे इथंच ठेवलेले आहेत, वजा 6, आणि हे 3 बरोबर चिन्हाचे इकडे घेतले तर ते आलेत भागाकारात, वजा 6 भागिले 3। वजा भागिले अधिक, त्याला चिन्ह काय येणार वजा, वजा भागिले अधिक वजा, म्हणून इथे वजा चिन्ह येणार, आणि 3 दुणे 6 म्हणून इथे येणार 2। y बरोबर वजा 2, हे y आहे तसे ठेवले आणि हा भागाकार केला। आता इथं उत्तर लिहिलेले खाली x y,
क्रमवार घेतले आहेत आपण एक्स वाय बरोबर एक्स वायच्या उकली क्रमवारच इथे पुढे येणार. आधी एक्सची आहे, एक्सची उकल आपल्याला किती मिळाली आहे एक्स बरोबर 3. मग पहिल्या चौकटीत येणार इथं 3 आणि वायची उकल येणार दुसऱ्या चौकटीत काय -2. ही या समीकरणांची उकल आहे. ही कृती आपल्याला उदाहरणात करून दाखवलेली होती, आपण फक्त चौकटी भरल्या. आता ही कृती कशी करायची ती दुसऱ्या उदाहरणात आपण समजून घेणार आहोत. आता दुसरा प्रश्न आहे, पुढील एक सामायिक समीकरणे सोडवा. त्यातलं पहिलं आहे आपल्याला दिलेलं 3a + 5b बरोबर 26 आणि a + 5b बरोबर 22. असे 2 समीकरणं आपल्याला दिली आणि ती सोडवायला सांगितली. म्हणजेच आपल्याला काय करायची आहे, ए आणि बीची उकल काढायची आहे. म्हणजे ए आणि बीच्या किमती आपल्याला काढायच्या आहेत. आता पहिली पायरी काय, तर पहिलं समीकरण लिहून घ्यायचं, त्याला नंबर द्यायचा 1. नंतर दुसरं समीकरण लिहून घ्यायचं, त्याला नंबर द्यायचा 2. आता या समीकरणात पण 2 चल आहेत आणि या समीकरणात पण 2 चल आहेत. जर एकच चल असेल तर त्याची किंमत आपण काढू शकतो, म्हणजे समीकरण सोडवू शकतो. पण 2 चल असताना आपल्याला समीकरण सोडवता येणार नाही. म्हणून मग आपण या दोन्ही समीकरणामधील एका चलाचा लोप आपल्याला करायचा आहे. एक चल आपल्याला काढून टाकायचं आहे आणि एकच चल समीकरणात राहील असं आपल्याला काहीतरी करायचं आहे. मग आपल्याला काय करता येईल, तर पहा, मग या चलांचे सहगुणक आधी आपण पाहायचे. एचा सहगुणक किती आहे 3, इथे एचा सहगुणक 1 आहे. मग आता इथे बीचा सहगुणक 5 आहे, इथे पण बीचा सहगुणक 5 आहे. म्हणजे ह्या बीचा आपल्याला लोप करता येईल. बेरीज वजाबाकी करून दोन्ही समीकरणांची बेरीज किंवा वजाबाकी करून आपल्याला या बी याचे सहगुणक सारखा आहे म्हणून या बी चलाचा आपल्याला लोप करता येईल. आता बेरीज करायची की वजाबाकी करायची. आता इथं 5bला अधिक चिन्ह आहे, इथं पण 5bला अधिक चिन्ह आहे. बेरीज केली तर यांची 5 आणि 5 10b होतील, म्हणजे बेरीज करून चालणार नाही. मग आपल्याला काय करावं लागेल, या पहिल्या समीकरणातून जर आपण दुसरं समीकरण वजा केलं तर या 5bचा लोप होईल. म्हणजेच हे 5b या समीकरणातून निघून जातील. म्हणजे आपल्याला एकच चल समीकरणात शिल्लक राहील, काय a. म्हणून मग आपण या पहिल्या समीकरणातून दुसरं समीकरण वजा करणार आहोत. म्हणून मग आपण खाली तेच लिहिलं आहे, बीचे निरसन करण्यासाठी, म्हणजे बीचा लोप करण्यासाठी, बीला समीकरणातून काढून टाकण्यासाठी, बीचे निरसन करण्यासाठी समीकरण 1 मधून समीकरण 2 वजा करू. मग आपण खाली वजाबाकी मांडली आहे. पहिलं समीकरण लिहिलं 3a + 5b बरोबर 26, याला नंबर दिला 1. वजाबाकी म्हणून वजाचं चिन्ह, दुसरं समीकरण त्याच्यातून वजा केलं आहे a + 5b बरोबर 22. इथं वजाचं चिन्ह आहे म्हणजे सगळ्या पदांची चिन्ह बदलणार. एला अधिक आहे त्याचं झालं वजा, 5bला अधिक आहे त्याचं झालं वजा, 22ला अधिक आहे त्याचं पण झालं वजा. ही चिन्ह खाली इथं आपल्याला लिहून घ्यायची आहेत. आता 3a मधून 1a गेला, खाली किती राहिले 2a. 5b मधून 5b वजा झाले. आता ह्या खालच्या 5bला काय चिन्ह आहे, वजा आहे. म्हणजे अधिक 5b वजा 5b, म्हणजे 5b मधून 5b गेले, खाली राहिला 0, म्हणजे इथं काहीच राहिलं नाही. आणि इकडं बरोबर. आता इथे हे 26ला अधिक चिन्ह आहे आणि 22ला वजा चिन्ह आहे. म्हणजे भिन्न चिन्ह असताना आपण करतो वजाबाकी. म्हणून 26 मधून 22 वजा करायचे. हे 22चं चिन्ह इथं वजा चिन्ह असल्यामुळे बदललं. 26 मधून 22 गेले, खाली किती राहिले 4. म्हणजेच आता आपल्या या समीकरणामधून बीचा लोप झालेला आहे. आता एची किंमत आपण काढू शकतो. आता पुढची स्टेप आहे, म्हणून आता ए इकडे ठेवायचं आपल्याला. ए बरोबर, मग हे 4 आहे तसे, हे 4 आपण आहे तसे ठेवले, छेद. हे दोन इकडे गुणाकारात आहेत, बरोबर चिन्हाच्या इकडे घेतल्यावर काय होतील, भागाकारात. म्हणजेच छेद 2, 4/2 आणि बे 1 बे, बे 2 4. एची किंमत आली 2. आता ए बरोबर 2 ही आपल्याला किंमत मिळाली, पण आपल्याला बीची पण किंमत काढायची आहे. मग आपण ए बरोबर 2 ही किंमत समीकरण 2 मध्ये ठेवू. 1 किंवा 2 कुठल्याही समीकरणात ठेवली तरी चालती. जे समीकरण सोडवायला सोपं असेल त्या समीकरणामध्ये ए बरोबर 2 ही एची किंमत आपण ठेवू शकतो. आपण दुसऱ्या समीकरणात ठेवली आहे. मग दुसरं समीकरण आपण इथं लिहून घेतलं, काय आहे, ए + 5b बरोबर 22. आता या समीकरणामध्ये एची किंमत ठेवायची आहे. एची किंमत आहे 2 म्हणून इथं लिहिले 2 +
5b बरोबर 22. आता हे सोडवायचं फक्त. 5b इकडे ठेवले आहे तसे, हे 2 इकडे अधिक आहेत, बरोबर चिन्हाच्या इकडे आल्यावर झाले वजा, म्हणून हे 22 वजा 2 हे झालं 22 वजा 2. 5b आहे तसे, 22 मधून 2 गेले, खाली राहिले 20. आता b इथंच ठेवला, 5 बरोबर चिन्हाच्या इकडे घेतला, तर तो इकडे गुणाकारात होता, इकडे आल्यावर भागाकारात होईल, म्हणून मग 20 भागिले 5. b आहे तसा आणि 5 एक 5, 5 चोक 20, म्हणजे b बरोबर काय आलं 4. मग आता खाली आपल्याला उत्तर लिहायचं असतं की दिलेल्या एकसामायिक समीकरणांची उकल क्रमवार घ्यायचं आहे a आणि b, आणि किमती पण पुढच्या कंसात क्रमवार लिहायच्यात. a ची उकल 2 आणि b ची उकल 4. a b बरोबर 2 4 ही आहे. अशा प्रकारे हे आपण एकसामायिक समीकरण सोडवलं, म्हणजेच त्या चलांच्या उकली काढल्या. त्यातला आता दुसरा प्रश्न. आता इथं 2 समीकरणं दिली आहेत. पहिलं आहे x अधिक 7y बरोबर 10, 3x अधिक 2y बरोबर 7. पहिली स्टेप, समीकरण लिहून घ्यायचे आणि त्याला नंबर द्यायचे. समीकरण पहिलं आपण लिहून घेतलं, x अधिक 7y बरोबर 10, याला नंबर दिला 1. दुसरं समीकरण लिहून घेतलं, 3x वजा 2y बरोबर 7, याला नंबर दिला 2. मधील एका चलाचा आपल्याला लोप करायचा आहे आणि एकच चल ठेवायचं आहे. आता कोणत्या चलाचा लोप करता येईल ते आपल्याला इथं पाहून घ्यायचं आहे. पहा, त्यासाठी आपण यांचे सहगुणक तपासतो. इथं एक्सचा सहगुणक 1 आहे, इथे वायचा सहगुणक 7 आहे, इथे एक्सचा 3 आहे, इथे वायचा 2 आहे. मग आता काय करता येईल, पहिल्या उदाहरणात बीचा सहगुणक सारखा होता म्हणून आपण वजाबाकी करून त्याचा लोप करू शकलो. इथं तर एकाचा पण सहगुणक सारखा नाही, मग तेव्हा आपण सहगुणक कोणत्याचा सारखा करता येऊ शकतो ते पाहायचं आहे. मग एक्सला जर आपण या 3ने गुणलं तर इथं एक्सचा सहगुणक होईल 3 आणि इथं एक्सचा सहगुणक आहे 3, म्हणजे आपल्याला या एक्सचा सहगुणक सारखे करता येतील. म्हणून मग आधी आपल्याला सहगुणक सारखे करून घ्यावे लागतील. त्यासाठी आपल्याला पहिल्या समीकरणाला 3ने गुणावं लागेल. म्हणून आपण इथे लिहिलं आहे, एक्सचा लोप करण्यासाठी समीकरण 1च्या दोन्ही बाजूंना 3ने गुणू. आता फक्त याच बाजूला 3ने गुणून चालणार नाही, समीकरणाच्या दोन्हीसुद्धा बाजूंना 3ने गुणावं लागेल, म्हणजे ते समीकरण संतुलित राहील. मग आपण काय केलं आहे, दोन्ही बाजूंना 3ने गुणले. आता हा कंस लिहून घेतला, इकडचा x अधिक 7y, त्याला 3ने गुणलं, आणि इकडं काय आहे 10, मग त्यालासुद्धा 3ने गुणले. मग 3ने गुणल्यावर कंसाला 3 गुणिले x 3x अधिक 7 गुणिले 3 7 त्रिक 21y बरोबर 3 गुणिले 10 30. आता याला आपण नाव देऊ समीकरण नंबर 3. आपल्याला एक वेगळं समीकरण मिळालं पहिल्या समीकरणाला गुणून, म्हणून याला आपण नंबर दिला 3. आता आपण एक्सचा लोप करू शकतो. कसा पहा, समीकरण 3 मधून समीकरण नंबर 2 वजा केलं तर आता इथं सहगुणक सारखे झाले आहेत, 3x आणि इथे 3xचा मग आपण लोप करू शकतो. कसा, बेरीज केली तर नाही होणार, वजाबाकी केली तर आपल्याला एक्सचा लोप करता येईल. म्हणून मग आपण समीकरण नंबर 3 मधून समीकरण नंबर 2 वजा करणार आहोत. मग आपण खाली लिहिले, समीकरण 3 मधून समीकरण 2 वजा करू. तिसरं समीकरण लिहून घेतलं, त्याच्यातून वजा दुसरं समीकरण लिहून घेतलं. आता इथं वजाचं चिन्ह आहे म्हणून या प्रत्येक पदाचे चिन्ह बदलणार. इथं 3चं अधिक आहे, इथं वजा झालं. इथं 2y वजा आहे म्हणून इथं झालं अधिक, आणि इथं 7चं पण अधिक आहे, चिन्ह नाहीत म्हणजे अधिक चिन्ह आहे, त्याचं पण झालं वजा. ही चिन्ह आपण बदललेली खाली लिहून घेतो, त्याप्रमाणे लिहून घेतली. आता अधिक 3x आणि वजा 3x कट होतील, म्हणजे 3x मधून 3x गेले, खाली राहिला 0, इथं काहीच राहिलं नाही. आता इथं काय आहे, अधिक 21y अधिक 2y किती, म्हणजे यांची होईल बेरीज. दोन्ही पदांना सारखी चिन्ह आहेत म्हणजे यांची होईल बेरीज. हे वजा चिन्ह बदलून अधिक झालं आहे म्हणून यांची बेरीज झाली. 21 अधिक 2 23y. आता इथं 7ला वजा चिन्ह आहे आणि 30ला अधिक आहे, म्हणजे भिन्न चिन्ह असताना वजाबाकी होते, म्हणून मग 30 मधून 7 वजा होतील. 30 मधून 7 गेले, खाली किती राहिले 23, आणि उत्तराला मोठ्या पदाचं चिन्ह 30चं म्हणून याला अधिक 23 इथं आले. अधिक 23 म्हणजे 23y बरोबर 23 आले.
आता वायची किंमत कशी काढणार? वाय इकडे ठेवला, हे 23 इकडे घेतले, 23 इकडे गुणाकारात आहेत, इकडे आल्यावर भागाकारात होतील आणि 23 भागिले 23 किती आले? 1. 23 एक 23 म्हणजे वायची किंमत मिळाली आपल्याला इथे 1. आता वायची किंमत मिळाली, आपल्याला एक्सची किंमत पण काढायची आहे. म्हणून मग आपण काय केलं? वाय बरोबर 1 ही किंमत समीकरण 1 मध्ये भरू. कुठल्याही समीकरणात भरली तरी चालते, आपण 1 मध्ये ठेवली आहे. मग पहिलं समीकरण काय आहे? x अधिक 7y बरोबर 10 ते आपण लिहून घेतलं. त्यात वायची किंमत टाकली, x आहे तसा अधिक 7 गुणिले y बरोबर किती आहे? 1 म्हणून इथं लिहिला 1. 10 आहे तसे x 7 1 7 आणि 10 आहे तसे. आता x इकडे ठेवला, अधिक 7 बरोबर चिन्हाच्या इकडे घेतले तर त्या 10तून हे 7 वजा झाले, हे अधिक आहेत म्हणून इकडं वजा झाले आणि x बरोबर 10तून 7 गेले किती राहिले? 3. एक्सची किंमत मिळाली आपल्याला 3. आता खाली आपण उत्तर लिहितो. दिलेल्या एक सामायिक समीकरणांची उकल एक्स वाय बरोबर एक्सची उकल 3 आणि वायची 1 अशा प्रकारे क्रमवार लिहून घेतली ही आहे. तिसरं उदाहरण 2x वजा 3y बरोबर 9, 2x अधिक y बरोबर 13. 2 समीकरणं दिली आहेत. पहिली स्टेप आपण अशी समीकरणांना नंबर देऊन घेतो. पहिलं समीकरण लिहिलं 2x वजा 3y बरोबर 9, याला नंबर दिला 1. दुसरं समीकरण 2y अधिक y बरोबर 13, याला नंबर दिला 2. सहगुणक पाहायचे, सारखे आहेत का? नसतील तर सारखे एका चलाचे सहगुणक सारखे करून घ्यायचे. आता इथं सहगुणक काय आहे? 2 आहे, इथं पण 2 आहे, म्हणजे यांचे एक्सचा सहगुणक सारखा आहे, म्हणजे आपल्याला एक्सचा लोप करता येईल. सहगुणक सारखे करायची इथे गरज नाही. मग एक्सचा लोप करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? बेरीज करावी लागेल का वजाबाकी? तर या समीकरणामधून, पहिल्या समीकरणामधून दुसरं समीकरण वजा केलं म्हणजे 2x वजा 2 तर एक्सचा लोप होईल. म्हणून आपण खाली लिहिलं आहे एक्सचा लोप करण्यासाठी समीकरण 1 मधून समीकरण 2 वजा करू. मग समीकरण 1 लिहून घेतलं, त्याच्यातून वजा केलं समीकरण नंबर 2. आता इथं वजा चिन्ह असल्यामुळं या प्रत्येक पदाचे चिन्ह बदलतात. इथं अधिक आहे, इथं वजा झालं, इथं अधिक आहे, इथं वजा झालं, इथं अधिक आहे, इथं वजा झालं. हे चिन्ह आपण देऊन घेतले. 2x आणि अधिक 2x आणि वजा 2x म्हणजेच 2x मधून 2x जातील, म्हणजे इथं राहिला 0. आता इथं वजा 3y आणि वजा y भिन्न चिन्ह असताना काय होते? बेरीज. आता इथं वजा वजा दोन्ही पण समान चिन्ह आहेत. समान चिन्ह असताना काय करतो आपण? बेरीज. समान चिन्ह असताना बेरीज करतो. मग 3y आणि 1y किती झाले? 4y. आणि चिन्ह कोणतं देणार? जे आहे ते. जे समान चिन्ह कोणतं आहे ते कोणतं आहे? वजा, म्हणून इथं वजा 4y. आता इथे अधिक चिन्ह आहे, इथं वजा चिन्ह आहे, इथं काय होईल? वजाबाकी. म्हणजे 13तून 9 गेले, खाली राहिले 4. उत्तराला मोठ्या पदाचं चिन्ह, मोठं पद कोणतं आहे? 13, म्हणून इथं 4ला आलं वजा चिन्ह. इकडे आहे वजा 4y आणि इकडे आहे वजा 4. दोन्हीकडची वजा चिन्ह गेली तर काय राहील? 4y बरोबर 4. आता काढायची आहे वायची किंमत. आता y बरोबर हे 4 इकडे गुणाकारात आहेत, इकडे आल्यावर होतील भागाकारात, म्हणजे हे 4 आहेत असे आणि हे भागिले 4 इथे आले खाली. मग 4 1 4 म्हणजे वायची किंमत मिळाली आपल्याला 1. आता y बरोबर 1 ही किंमत आपण समीकरण 1 मध्ये भरू, कारण आपल्याला एक्सची किंमत काढायची आहे अजून म्हणून. मग समीकरण नंबर 1 लिहून घेतलं, त्याच्यात आपण वायची किंमत टाकली. 2x आहे तसे वजा 3 आहे तसे, वायची किंमत 1 टाकली आणि 9 आहे तसे. 2x आहे तसे 3 1 3, 9 आहे तसे. 2x आहे तसे हे 3 इकडे वजा आहेत, बरोबर चिन्हाच्या इकडे आले तर 9 मध्ये अधिक झाले. 2x 9 अधिक 3 12. एक्सची किंमत काढायची, एक्स इकडे ठेवला, 2 बरोबर चिन्हाच्या इकडे घेतले तर ते आले भागाकारात, 12 भागिले 2. आणि एक्स बरोबर मग बे 1 बे आणि बे 6 12, म्हणून एक्सची किंमत मिळाली 6. आता खाली उत्तर लिहून घेतलं. दिलेल्या एक सामायिक समीकरणांची उकल एक्स वाय बरोबर पहिली एक्सची लिहायची, पहिला एक्स लिहिला आहे म्हणून पहिली एक्सची आणि नंतर वाय लिहिला आहे म्हणून वायची किंमत इथं लिहून घेतली आणि ही आहे.
चौथं उदाहरण 5m वजा 3n बरोबर 19, m वजा 6n बरोबर वजा 7. पहिली स्टेप, पहिलं समीकरण लिहिलं त्याला नंबर दिला 1, दुसरं समीकरण लिहिलं त्याला नंबर दिला 2. आता सहगुणक तपासायचे. दुसरी स्टेप काय आहे, सहगुणक तपासायचे चलांचे, कोणत्याचे सारखे आहेत का पाहायचे. यमचा सहगुणक सारखा नाही, इथे 5 आहे, इथे 1 आहे. यांचा पण सहगुणक सारखा नाही, इथे 3 आहे, इथं 6 आहे. मग कोणत्या पदाचा सहगुणक सारखा करता येईल, याचा सहगुणक सारखा करणं आपल्याला सोपं पडेल. म्हणजेच मग समीकरण नंबर 2ला आपल्याला 5ने गुणावं लागेल, म्हणजे इथं सहगुणक 5 होईल यमचा सहगुणक. म्हणून मग आपण लिहिलंय समीकरण 2च्या दोन्ही बाजूंना 5ने गुणू. आपण आता सहगुणक सारखा नाही म्हणून कुठल्या तरी एका चलाचा सहगुणक सारखा करून घेत आहोत. ही आपली दुसरी स्टेप. तिसरी स्टेप काय, एका चलाचा लोप करायचा. मग आधी आपण या समीकरणाला 5ने गुणू. पहा, दुसऱ्या समीकरणाला 5ने गुणले, हा कंस हे जे आहे ते कंसात लिहून घेतले आणि त्याला गुणिले 5 केले. इकडं वजा 7ला पण गुणिले 5 केले, कारण दोन्ही बाजूला गुणवलं तरच समीकरण संतुलित राहतं म्हणून. मग 5 गुणिले m बरोबर 5m वजा 6 पंचे 30, n बरोबर 7 5 35. आता हे नवीन समीकरण मिळालं, याला नंबर दिला आपण 3. आता आपण या m पदाचं लोप करू शकतो, म्हणजेच याला काढून टाकू शकतो समीकरणातून. आपल्याला एकच चल ठेवलं समीकरणात तर त्याची किंमत काढता येते, म्हणून या यमचा आपल्याला लोप करायचा आहे. मग आता तो कसा करता येईल पहा, वजाबाकी बेरीज करून. काय, समीकरण नंबर 1 मधून समीकरण नंबर 3 जर आपण वजा केलं तर या यमचा 5mचा लोप होईल. म्हणून मग आपण खाली लिहिले समीकरण नंबर 1 मधून समीकरण नंबर 3 वजा करू. मग समीकरण पहिलं लिहिलं, त्याच्यातून तिसरं समीकरण वजा केलेलं लिहून घेतलं. आता इथं वजा चिन्ह आहे म्हणून सगळ्यांची चिन्ह बदलून घेतली. इथं अधिक आहे, इथं वजा झालं, इथं वजा आहे त्याचं अधिक झालं, इथं वजा आहे त्याचं अधिक झालं. आता अधिक 5m वजा 5m दोन्ही कट झाले. वजा 3n आणि अधिक 30n भिन्न चिन्ह असताना काय करतो आपण, वजाबाकी. म्हणून 30 मधून 3n गेले, खाली राहिले 27n. उत्तराला मोठ्या पदाचं चिन्ह 30ला चिन्ह आहे अधिक, म्हणून अधिक 27n. इथं चिन्ह समान आहेत पहा, 19ला पण अधिक आहे आणि 35ला पण अधिक आहे. इथं 35चं चिन्ह बदललेलं, हे खालचं चिन्ह धरणार आपण. दोन्हींना अधिक चिन्ह आहेत. आता समान चिन्ह असताना आपण करतो बेरीज, म्हणून 35 अधिक 19 झाले 54 आणि दोन्हींना अधिक चिन्ह असल्यामुळं अधिक 54. 27n बरोबर 54 आपल्याला मिळाले. आता आपल्याला यांची किंमत काढायची, म्हणून n इकडे ठेवला, 27 आपण बरोबर चिन्हाच्या इकडे घेतले. ते इकडे गुणाकारात होते, इकडे आल्यावर झाले भागाकारात, म्हणजेच 54/27 आणि 27 दुणे 54, म्हणून यांची किंमत आली 2. आता आपल्याला काढायची आहे यमची किंमत, म्हणून n बरोबर 2 ही किंमत समीकरण नंबर 2 मध्ये भरू. जे समीकरण सोडवायला सोपं असेल त्या कोणत्याही समीकरणामध्ये ही किंमत टाकली तरी चालते. मग आपण समीकरण नंबर 2 मध्ये ही किंमत टाकली आहे. पहा, समीकरण नंबर 2 काय आहे ती लिहून घेतला आधी आपण. m वजा 6n बरोबर वजा 7. m आहे तसा, 6 आहे तसे, यांची किंमत 2 टाकली आणि इकडं वजा 7 आहे तसे. m आहे तसा, 6 दुणे 12 वजा 7 आहे तसे, m आहे तसा आणि हे 12 बरोबर चिन्हाच्या इकडं घेतले, इथं वजा आहे तिकडं आल्यावर झाले अधिक. m बरोबर भिन्न चिन्ह असताना वजाबाकी, म्हणून 12 मधून 7 वजा केले, खाली राहिले 5. उत्तराला 12चं चिन्ह मोठ्या पदाचं, म्हणजे अधिक 5. m बरोबर किती आले, अधिक 5. दोन्ही चलांच्या किमती मिळाल्या, म्हणून आपण लिहिले खाली दिलेल्या एकसामायिक समीकरणांची उकल mची किंमत, इथे m पहिल्यांदा लिहिले म्हणून 5 आणि इकडे n नंतर लिहिले म्हणून यांची किंमत 2 ही आहे. अशा प्रकारे लिहून घेतलं. 5वं उदाहरण